काल दिवसभर झालेल्या पावसामुळे नगर कल्याण रोडवरील पुलावरील पाणी नगर शहरातील नेप्ती नाका चौकात आल्यामुळे परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरलं। आपत्ती व्यवस्थापनाकडून शहरातील दिल्ली गेट ते नेप्ती नाका चौक तसेच टिळक रोड ते नेप्ती नाका चौक वाहतुकीसाठी थोडा काळ बंद करण्यात आला होता। संततधार पावसामुळे शहरातील जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झालं असून अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना कसरत करत वाहन चालवावं लागत होतं। नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून संततधार पावसामुळे नागरिकांना घरामधून गरज असल्यास बाहेर पडण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलंय। आज पाहतो की आपण गेल्या काही दिवसांपासून म्हणजे मे महिन्यामध्येच पावसाळ्यासारखा अतिवृष्टीचा पाऊस आपल्याला मे महिन्यामध्ये झालेला आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये झालेला पाहायला मिळाला। त्याच अनुषंगानं पाथर्डी तालुक्याच्या काही परिसरामध्ये गेल्या मागच्या 10 दिवसांमध्ये देखील अतिवृष्टी अचानक ढगफुटीसारखं एक वातावरण तयार झाल्यानंतर आपल्याला शेतकऱ्यांना देखील फार मोठं नुकसान झालं पाहायला मिळालं। अहिल्यानगर शहरातून देखील एक सीना नदी पात्र आहे आणि त्या नदी पात्रामध्ये देखील आज आपण पाहतो की पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि पूर परिस्थितीमध्ये आपण पाहतो की या संपूर्ण नदी पात्र अगदी वर्षानुवर्ष जसं अहिल्यानगर शहर आहे तसं नदी पात्र आहे, पण त्याच्यामध्ये हळूहळू काही लोकांनी अतिक्रमण करण्यात आलं आणि त्याच्या बाबतीतला प्रश्न हा सर्वात प्रथम 2016 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्यावेळेला आम्ही प्रथम त्यावेळेस आमदार बनल्यानंतर आम्ही तो उपस्थित करण्यात आला। त्याच्या माध्यमातून 2017 साली मोजणी सुरू झाली आणि 2018 मध्ये अतिक्रमण काढण्याकरता देखील सुरुवात झाली, पण 2018 मध्ये काही लोक की त्यांनी नदी पात्रामध्ये अतिक्रमण केलं तशा लोकांचं तिथं त्यांनी अतिक्रमण काढत असताना तत्कालीन जिल्हाधिकारी राहुलजी दिवेरी साहेब हे अतिक्रमण काढत होते, पण त्यावेळेला काही व्यावसायिकांनी हायकोर्टातून स्टे आणला आणि ते राजकारणामध्ये आहेत। त्यामुळे आता लोकांनी त्याचा देखील विचार केला पाहिजे की ते संपूर्ण शहर वेठीस धरतात। अशा लोकांचा आता जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही मागणी करणार आहे की तुम्ही न्यायालयाला ही सगळी पूर परिस्थिती दाखवून द्या आणि न्यायालयाला ज्या न्यायालयामध्ये प्रलंबित असेल त्या न्यायालयाला ही दाखवल्यानंतर निश्चित रूपाने मला विश्वास आहे की न्यायदेवता त्या बाबतीमध्ये निर्णय घेतील आणि ताबडतोब अतिक्रमण जे काही भराव टाकलेला आहे तो काढण्याच्या सूचना हे न्यायालय देतील की ज्याच्यातनं असं शहर वेठीस धरलं जाणार नाही। आणि जे नदी पात्र आता महानगरपालिकेने त्यावेळेस इरिगेशन डिपार्टमेंट असेल, महानगरपालिका असेल किंवा मोजणी विभाग असेल या सगळ्यांनी एकत्रित मोजणी केली होती, त्याची मोजणी ही जी झालेली अंतिम त्याचे डिमार्केशन सुद्धा झालेलं आहे, त्याच्यामध्ये लवकरात लवकर ते करावं अशी आम्ही मागणी केलेली आहे। आणि या पूर परिस्थितीमध्ये बाबतीमध्ये ज्या जिथं काही आपल्याला पाहायला मिळतंय जिथे जिथे पाणी शिरलंय ते तिथं आता पोलीस प्रशासनाने सुद्धा बॅरिगेड लावले आहेत, रस्ते बंद केले आहेत। महानगरपालिका प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी बांधव देखील या ठिकाणी आलेला आहे, तर त्यांच्या माध्यमातून जिथं जिथं काही अडचण असेल तर तिथं ती मदत पोहोचवण्याचं काम केलं जाईल। पण पूर म्हणतं तर तो कुठेही कधी पाणी घुसत असतं, त्यामुळे त्या पुरा बाबतीमध्ये लोकांनी सतर्क राहिलं पाहिजे अशी आमची सर्व नागरिकांना देखील आव्हाने विनंती आहे। आणि कुठेही कुणी फोटो काढण्याकरता पुढं जाऊ नये, कारण अचानक मागचा प्रवाह हा कुठे येईल कधी येईल आपण कुणी सांगू शकत नाही, कारण की सकाळी जवळपास अंदाजे 6 वाजल्यापर्यंत अंदाजे हे सगळं क्लिअर होतं, पण अचानक 15-20 मिनिटांमध्ये इतकं पाणी भरलं की म्हणजे कोणाचं असं जाणवलं नाही की इतकं पाणी येईल। त्यामुळं आपण कुठल्याही नागरिकांना माझी विनंती आहे जे अगदी नागापूरच्या परिसरातून जो नदीचा आपल्या शहरामध्ये जिथून प्रवेश होतो तिथून तर अगदी रोडगाव हद्दीपर्यंत कुठल्याही व्यक्तीने त्यामध्ये फोटो काढण्याकरता किंवा पुढाकार घेण्याकरता जाऊ नये। अशीच घटना 2-3 वर्षापूर्वी या अमरधामच्या मागच्या पुलावरती घडली। एक युवक त्याच्यामध्ये आपण पाहिलं, सर्वांनी तो व्हिडिओ देखील प्रसारित झालेला होता, कशी घटना घडली, त्यामुळे तसं करू नये अशी माझी सर्व अहिल्यानगरवासियांना नम्रतेची विनंती राहणार आहे।